सो नमस्कार. आजचा आपला जो टॉपिक आहे तर तो टॉपिक असा आहे की जगभरामध्ये जे ब्ल्यू झोन आहेत, ब्ल्यू झोन नावाने ओळखले जाणारे जे प्रदेश आहेत किंवा ठिकाण आहेत, तर त्या ठिकाणी लोक जे आहेत तर ते इझिली 100 पेक्षा जास्त वर्ष जगतात. आणि त्याच्या मागचं काय कारण आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो भारतामध्ये सुद्धा तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झालेली बघितली असेल की स्वामी शिवानंद जे आहेत 123 वर्ष त्यांचं एज होतं. देन तेलंगणाच्या एक नरसम्मा म्हणून जे आहे त्यांचं 119 वर्ष वय होतं. आपल्या परिसरामध्ये आपल्याला आजूबाजूला कोणाच्या फॅमिलीमध्येच 100 इयर टच झालेले लोक आपल्याला दिसतात, पण ते फार तुरळक आणि क्वचित असे दिसतात. अगदी आपल्याला ती गोष्ट सामान्य नसते. सो जगामध्ये जो हायेस्ट लाईफ स्पॅन आहे, म्हणजे किती वर्ष लोक जगतात, तर त्याची काही आकडेवारी या ठिकाणी मी शोधण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्यात जास्त जपानमध्ये लोक जे आहेत 85 इयर्स तिथलं वयोमान आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हाँगकाँग आहे, साऊथ कोरिया आहे आणि आता स्वित्झर्लंड आहे पाठोपाठ. सो हाँगकाँग तर सगळ्यात शेवटी लिहिली या लिस्टमध्ये, परंतु ते वर प्रिंट झालं समजा किंवा वर टाकण्यात आलं. आणि जसजसा विज्ञानाचा विकास होत गेला, मेडिकल ज्या काही सुविधा आहेत तर त्या उपलब्ध होत गेल्या. भारतामध्ये सुद्धा हा लाईफ स्पॅन जो आहे तर तो 1950 मध्ये 32 वर्ष होता. एक ॲव्हरेज व्यक्ती सरासरी काढलेली असते आणि आता ते 70 वर्षापर्यंत आहे. 70 वर्षापर्यंत माणूस जो आहे तर तो चांगल्यापैकी तो जगू शकतो. सो ही ही एक व्यक्ती आहे, यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ब्लू झोन म्हणून. यांचं नाव जे आहे डॅन बुटनर जे आहे, हे एक संशोधक आहेत, एक लेखक आहेत, एक स्पीकर आहेत आणि स्पेशली नॅशनल जिओग्राफिक जे चॅनल आहे तर त्याच्यामध्ये काम करणारी ही व्यक्ती आहे. आणि यांनी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं कोलॅबरेशन केलं आणि एक प्रोजेक्ट रन केला की जगामध्ये असे कोणते कोणते ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी लोक जास्त जगतात आणि मग ते जास्त का जगतात याच्याबद्दलचं संशोधन करायचं त्यांनी असं ठरवलं. तर त्यांना जगभरामध्ये असे जे काही ठिकाणं सापडले, मग त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि त्याचं हे संशोधन आहे त्यांचं. त्याच्यानंतर हे लेक्चरर आहेत, एज्युकेटर आहेत, एक सोशल एंटरप्रेन्योर आहेत. सो हे ब्लू झोनचे जे लोकेशन्स आहेत तर ते आपण पहिल्यांदा पाहूया त्यांची नावं. एक आहे लोमा लिंडा, कॅलिफोर्निया, US मध्ये जो भाग आहे, प्रदेश आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे न्युआरो प्रांत जो आहे सार्डिनिया इटलीमध्ये. त्याच्यानंतर इकारिया ग्रीसमध्ये, ओकिनावा जापानमध्ये एक बेट असल्यासारखं आहे. त्याच्यानंतर निकोया एक द्वीपकल्प आहे कोस्टारिकामध्ये. तर हे जे 5 ठिकाण आहेत तर हे 5 ठिकाणं त्यांनी फाइंड आउट केले की या ठिकाणचे लोक जे आहेत त्यांचं वय भरपूर असतं, हे जास्त जगतात आणि त्या त्या ठिकाणी ब्लू स्पॉट दिलेले आहेत आणि त्याला नाव दिलं ब्लू झोन. आता हे 5 राहिलेले नाहीत, आता हे 6 होऊ घातलेले. 6वं मी सगळ्यात शेवटी तुम्हाला शेअर करणार आहे. सो यांच्यामध्ये अशा 9 गोष्टी सापडल्या की ज्यामुळं हे यांचे जे लाईफ स्पॅन आहे किंवा हे इझिली 100 वर्ष जगू शकतात. आणि जे 6वं ठिकाण मी आता सांगणार आहे तर त्या ठिकाणी पण ह्या गोष्टी लोकांनी जसजशा अडॉप्ट केल्या तसं त्यांचं लाईफ स्पॅन वाढत गेलेलं आहे. आणि आपण या ब्लू झोनचा किंवा या पॉवर ऑफ 9 या 9 गोष्टींचा अभ्यास यासाठी करत आहोत की आपल्या जीवनामध्ये जर आपण या गोष्टी आणल्या तर आपलं पण लाईफ स्पॅन वाढू शकतं. आपल्याकडे जे शतायुषी व्हा म्हणून आशीर्वाद दिला जातो तो आपल्या बाबतीत खरा होऊ शकतो. सो यांची पहिली हॅबिट काय आहे तर ती म्हणजे मूव्ह नॅचरली. तर हे नॅचरली जेवढी मुवमेंट करता येईल, सुमित बहादूर सरांची एक पॉडकास्ट आहे मुवमेंट इज मेडिसिन म्हणून, तर ती सगळ्यांनी ऐकावी, अतिशय सुंदर आहे. तर या ब्लू झोन मधले लोक जे आहेत हे जिम किंवा
मॅरेथॉन वगैरे अशा गोष्टी करत नाहीत. तर हे नॅचरल ज्या मूव्हमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल गार्डनिंग आहे, वॉकिंग आहे, बाईक चालवणे आहे. तर हे सगळं जे आहे याच्यामधून त्यांची मूव्हमेंट होत असते. तर आपण याला थोडंसं सायंटिफिक वेनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्या ज्या कॅलरी बर्न होत असतात, तर ह्या कॅलरी ज्या आहेत याचं पर्सेंटेज असं आहे की सगळ्यात जास्त कॅलरी आपल्याला लागतात आपल्या शरीराचे कार्य चालवण्यासाठी. म्हणजे याला बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हणलं जातं. म्हणजे आपण काही काम नाही केलं, पण आपल्या शरीराचे कार्य जे चालत असतात, पचन आहे, श्वसन आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, हे सगळे जे काही कामं चालू असतात आपल्या शरीराचे, आपले ऑर्गन्स जे काही काम करत असतात, त्यांना पण ऊर्जा लागत असते आणि याच ऊर्जेला आपण BMR असं म्हणतो. तर 70% एनर्जी जी आहे ती आपल्याला या कामासाठी लागत असते. आता त्याच्यानंतरचा जो मेजर आहे त्याला आपण म्हणतो नीट, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी 5% जे आहे तर ते आपण एक्सरसाइज करून, म्हणजे जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करून आपण आपल्या कॅलरी काय करू शकतो, किंवा योगा करून आपण आपल्या कॅलरी बर्न करतो. आणि 10% कॅलरी जी आहे त्याला TEF म्हणजे थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. म्हणजे आपण जर आपला आहार बदलला, विशिष्ट प्रकारच्या गोष्टी जर आपल्या आहारामध्ये आपण इन्क्लूड केल्या, तर त्या अन्न पचवायला आपल्याला जास्त कॅलरीज लागतात. त्याला आपण थर्मिक इफेक्ट ऑफ फूड असं म्हणतो. पण हे नीड जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण 15% कॅलरी काय करू शकतो, बर्न करू शकतो. सो याच्यामुळं आपलं जे एक्स्ट्रा फॅट आहे किंवा जे एक्स्ट्रा वेट आहे ते कमी व्हायला मदत होते. सो आपण काय काय करू शकतो, तर काही आयडियाज आपण या ठिकाणी पाहूया. तर एकतर आपण वॉकिंग करू शकतो. ठीक आहे. पण ते वॉकिंग फक्त सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक पर्यंत मर्यादित नाही राहायला पाहिजे. तर जेव्हा पण आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपण आपलं वॉकिंग करू शकतो. म्हणजे लिफ्ट न घेता, जिथं लिफ्ट अवेलेबल आहे तर तिथं लिफ्ट न घेता तुम्ही, किंवा जर 5व्या मजल्यावर जायचं असेल तर तुम्ही 4थ्या मजल्यापर्यंत लिफ्ट न जाता आणि 1 मजला जो आहे तो तुम्ही पायऱ्या चढून जाता. या पद्धतीचं तुम्ही ऍक्टिव्हिटी करता. काही ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्ही बसून करण्याच्या ऐवजी उभं राहून करता. फॉर एक्झाम्पल फोनवर बोलायचं आपल्याला, तर आपण बसून एका चेअरवर बोलण्यापेक्षा आपण उभं राहून सुद्धा बोलू शकतो किंवा चालत चालत सुद्धा आपण ते बोलू शकतो. सो अशा खूप साऱ्या छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत हां. आपल्या घरगुती जे कामं असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे म्हणजे क्लीनिंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काही लोकांकडे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल, तर ते बसल्या-बसल्या सुद्धा पाय हलवत असतात. सतत त्यांच्या शरीराची हालचाल होत असते. तर हे सुद्धा नीट ॲक्टिव्हिटीचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर जे पाळीव प्राणी आहेत, तर त्यांच्यासोबत खेळणे किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणे, हे सुद्धा त्या ॲक्टिव्हिटीमध्येच मोडतं. त्याच्यानंतर डान्स, तुम्हाला जी पण म्युझिक आवडते, तर त्या म्युझिकवर जर तुम्ही काही वेळ डान्स जर केला, तर तुम्हाला फन पण होईल आणि तुमच्या कॅलरीज पण बर्न होतील. त्याच्यानंतर अ, जे काही आपण ट्रान्सपोर्टेशन करतो किंवा आपण बाहेर जातो, तर आपली गाडी थोडीशी दूर पार्क करायची. बाईक असेल किंवा आपली फोर व्हीलर असेल, थोडी दूर पार्क करायची आणि मग तिथून वॉकिंग करत-करत आपण त्या आपल्या जागेपर्यंत जायचं. त्याच्यानंतर मधनं-मधनं आपण दिवसभरामध्ये स्ट्रेच करत राहणं, ठीक आहे. आपल्या मसलसाठी चांगलं आहे. सो आणखीन काय-काय करू शकतो? तर डू इट युअरसेल्फ, ज्याला आपण म्हणतो DIY प्रोजेक्ट. पेंटिंग करणे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं काही पण, म्हणजे एखादं फर्निचर तयार करणे किंवा एखादी गोष्ट तयार करणे. आता दिवाळी जवळ आलेली, तर दिवाळीचा आकाशदिवा तयार करणे, ठीक आहे. तर अशा ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण स्वतःला गुंतवून घेतलं, ठीक आहे. सो गणपती रेडीमेड विकत न आणता गणपतीसाठी माती आणणे, त्याच्यानंतर ती मळणे, त्याच्यापासून गणपती तयार करणे, अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे आहेत आपल्याला करता येतील. त्याच्यानंतर कुकिंगमध्ये जे आहेत आपण सलाद कापणे. आता लिव्ह 360 प्रोग्राम सुरू होणार आहे. तर ज्या लोकांनी लिव्ह 360 मध्ये सहभाग घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे, की आपण आपलं सॅलड तयार करायचं आणि त्याला डेकोरेटिव्ह असं बनवायचं. त्याच्यानंतर गार्डन जर
असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर आता गार्डनच्या खूप साऱ्या आयडियाज डेव्हलप झालेल्या आहेत, की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या छोट्याशा गॅलरीमध्ये किंवा तुमच्या खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही कशा पद्धतीनं गार्डन जे आहे ते तुम्ही तयार करू शकता. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काम करता. तर हे अशा ॲक्टिव्हिटी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण अ, काम पण करतो आणि आपण थकत पण नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या कॅलरीज पण काय होतात, बर्न होतात. तर ओव्हरऑल जे आहे एका वाक्यात सांगायचं झालं तर मोमेंट इज मेडिसिन. तो नंबर 1 जी 9 पॉवर ज्या आहेत त्याच्यातली पहिली पॉवर आहे ती म्हणजे मूव्ह होत राहणं. आपलं जे शरीर आहे ना, तर ते बसण्यासाठी नाही बनवलेलं, ते सतत मूव्ह होण्यासाठी बनवलेलं आहे. तर सतत त्याची हालचाल जेवढी होत राहील, तेवढं ते चांगलं काम करणार आहे, चांगल्या पद्धतीने ते फंक्शन करणार आहे. ठीक आहे. सो नंबर 2 तर तुम्हाला जर ही पॉवर 1 जर तुम्हाला लक्षात आली असेल, तर तुम्ही जरा अ, काही जणांनी का होईना पण P1 म्हणून टाइप करून पाठवा. म्हणजे मला कळेल, की आपण ॲक्टिव्ह लिसनिंग करतोय, की आपला मोबाईल अटेंड करतोय मीटिंग. P1 तुम्हाला पॉवर 1 जी आहे. फॅन्टास्टिक. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ओके. थँक यू, थँक यू. राइट. ओके. सो दुसरी जी पॉवर आहे, तर ही त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा अ, अतिशय महत्त्वाची आहे. तर ती काय आहे, की या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन पाहायला गेली, ती म्हणजे यांच्याकडे जीवनाचा एक उद्देश आहे. जीवनाचा एक पर्पज आहे. ठीक आहे. सो नॉर्मली आपण बघतो, की जसं एज वाढतं किंवा लोकं रिटायर होतात. रिटायर झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे काही पर्पज नसतो. खूप कमी लोकांकडे पर्पज असतो. त्यांच्याकडे ते घरामध्ये पण म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, की अ, फारशी उपयोगी नसलेली व्यक्ती आणि बाहेर पण त्यांचं काही फारसं काही उपयोगिता नसते. जे लोकं ऑफिसचे असतात, जे त्यांना सर, सर म्हणत असतात, ते पण त्यांना टाळायचं पाहत असतात. असं नॉर्मली आपण पिक्चर पाहतो. सगळ्यांच्याच बाबतीत ही गोष्ट लागू आहे असं नाही. ठीक आहे. परंतु काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं. ठीक आहे. सो हे जे लोकं आहेत, तर या लोकांमध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी याचे वेगवेगळे नाव आहेत, परंतु जॅपनीज लोकांमध्ये एक याला नाव दिलेलं आहे आणि ते अतिशय गाजलेली गोष्ट आहे. त्याला इकिगाय म्हणतात. आता हा इकिगाय काय प्रकार आहे? तर हे 4 गोष्टींचा छेद आहे. तर हे 4 गोष्टी कुठल्या आहेत आता? पॅशन, मिशन, व्होकेशन आणि करियर. या 4 गोष्टींचा जो छेद आहे, याला आपण इकिगाय म्हणतो. आता पॅशन म्हणजे काय? की तुम्हाला कशाची आवड आहे आणि मिशन म्हणजे काय? की तुम्हाला काय येतं? ठीक आहे. तुम्हाला आवड आहे ठीक आहे, परंतु तुम्हाला काय येतं हे पण महत्वाचं आहे. ही याच्यामध्ये तुम्ही मास्टरी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर व्होकेशन म्हणजे काय, की व्होकेशन म्हणजे जगाला कशाची आवश्यकता आहे. ओके. जगाला काय आवडतं किंवा जगाला कशाची आवश्यकता आहे. पण असं जरुरी नाहीये, की जगाला जे आवडतं, ते त्याच्यासाठी जग पैसे द्यायला तयार आहे. पण त्याला त्याच्यासाठी जर पैसे द्यायला तयार असेल, तर त्याला करियर म्हणतो आपण. ठीक आहे. सो आपलं व्होकेशन आणि करियर म्हणजे जगाला जे काही आवडतं आणि त्याच्यासाठी जग पैसे द्यायला तयार असेल, तर त्यातून आपल्याला पैसे मिळतात. आणि आपलं करियर आणि आपलं पॅशन जर एक असेल, तर आपल्याला त्या कामाबद्दल प्रेम व्हायला लागतं. आणि आपलं मिशन आणि आपलं व्होकेशन जे आहे एकच असेल, तर आपण मॉरली गुड होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा, या 4 गोष्टींचा जो आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी संगम साधायचा असतो. आणि अ, हे जे आहे vision100.com वर एक ग्रोथ माइंडसेट नावाचा स्पीच आहे सुमित बहादूर सरांचं. तर ग्रोथ माइंडसेटमध्ये त्यांनी एक इम्पोर्टंट गोष्ट सांगितलेली, की बरेच लोकं जे आहेत, तर ते भरकटत असतात, की मला माझं पॅशनचं काम मिळालं नाही किंवा मला माझं पॅशन काय हेच समजत नाही. तर असं न करता तुमच्याकडे जे काही काम आहे, त्याच्याबद्दल तुम्ही पॅशनेट होणं महत्वाचं आहे. सायन्स सुद्धा या गोष्टीला काय करतं आता सपोर्ट करतं. सो हे लोकं जे आहेत, तर हे लाईफचा पर्पज शोधतात आणि त्यामुळे जे आहे, तर ते जास्त हेल्दी राहतात. ठीक आहे. ते त्यांच्या कामामध्ये जे आहेत, तर ते पर्पजफुल लाईफ जे आहे, तर ते जगू शकतात आणि ते काही पण असू शकतं. त्यांचं रिलिजियस बिलीफ असू शकतं. ठीक आहे.
कमिटमेंट टू फॅमिली असू शकतं, पॅशन टू वर्क असू शकतं, व्हॉट एव्हर मे बी. पण तुमच्याकडे लाईफचा एक पर्पज असला पाहिजे, की तुमच्या लाईफचा काय पर्पज आहे, हे जर तुम्हाला माहीत असेल, तर मग मात्र आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. सो मी तुम्हाला माझा एक म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडलेला एक किस्सा सांगतो तुम्हाला मी. तर माझे एक मित्र आहेत अकोल्याला, सुश्रुत चौधरी म्हणून त्यांचे भाऊ अ, एक प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आहेत आणि त्यांचे वडील सुद्धा एक खूप चांगले एम-डी मेडिसिन डॉक्टर आहेत आणि अजूनही आहेत तर ते. ठीक आहे. त्यांचं वय 95 अँड अबोव्ह आहे. सो मला म्हणजे अशा काही लोकांचं म्हणजे विशेष आकर्षण असतं, की ते जीवनामध्ये सगळ्या अर्थानं सक्सेस झालेले असतात. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्जन आहेत ते. त्यांनी सॉरी एम-एस आहेत ते आणि इंग्लंड रिटर्न. तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप सारे ऑपरेशन्स केले. पण जवळ त्यांनी 10,000 ऑपरेशन्स जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट केले. लाईफमध्ये, पूर्ण लाईफमध्ये त्यांच्या, पूर्ण प्रॅक्टिसमध्ये. आणि ज्यावेळेस मी त्यांना असं विचारलं, की म्हणलं, "तुम्ही हे एवढं केलं म्हणलं, तर तुम्हाला काय त्याच्यापासून मिळालं?" तर त्यांनी सांगितलं, की "मला जे काही मिळालेलं आहे सगळं, तर ते जे मी केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोटरी क्लबमधले इकडचे-तिकडचे जे काही असे समारंभ होतात किंवा कार्यक्रम होतात, तिकडे त्यांनी जे दिलेलं आहे, तर त्याचाच परिणाम आहे म्हणे मी हे." म्हणलं, "कसं काय?" तर त्यांनी सांगितलं, की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं काम करतो, त्यावेळेस आपल्याला जी फिलिंग येते आणि आपल्या शरीरामध्ये गुड हार्मोन्स सिक्रेट होतात आणि हे जे गुड हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतात, त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहायला मदत होते. सो म्हणजे माझ्या असं लक्षात आलं, की ज्यावेळेस आपण एखादं सत्कर्म करतो, तर त्यावेळेस त्याचं आपल्याला फलित जे आहे ते लगेचच मिळतं. सो अशा पद्धतीचं लाईफमध्ये एक पर्पज असणं आणि इतरांसाठी आपण काहीतरी करणं, तर या सगळ्या गोष्टीचा जो आहे आपल्या हेल्थशी खूप जवळचा संबंध आहे आणि त्याचा आपल्याला त्वरित फळसुद्धा आपल्याला मिळतं. सो आता ही सेकंड गोष्ट आपल्याला समजली. आपण तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया. तर हे जे 5 प्रदेश आहेत, तर या ठिकाणचे लोकं जे आहेत, तर हे खूप चांगल्या पद्धतीनं यांना याचं तंत्र अवगत आहे, की कशा पद्धतीने रिलॅक्स व्हायचं किंवा कशा पद्धतीनं स्ट्रेस फ्री व्हायचं. हे लोकं मेडिटेशन, योगा, रिलॅक्सेशन, वेगवेगळ्या रिलॅक्सेशनच्या टेक्निक यांचा वापर करतात. सो आता मी तुम्हाला हे काही समजून सांगण्याची आवश्यकता नाही, की स्ट्रेस आपल्या बॉडीमध्ये काय-काय करतं. हां. ते जास्त डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही, की आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल ग्लँड असते, कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रेट होतो, त्याचा आपल्या शरीरावर काय-काय परिणाम होतो, वगैरे. ह्याच्यामध्ये आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. पण एवढं आपल्याला माहिती की स्ट्रेसचा आपल्या शरीरावर जे आहे तो निगेटिव्ह इफेक्ट होतो. ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, कितीतरी डिसीजसाठी जे आहे, खूप मोठं रिझन आहे स्ट्रेस. आणि त्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे टेक्निक्स आहेत. तर चला मग पाहूया, की काय-काय गोष्टी आपण करू शकतो आपल्याला डिट्रेस करण्यासाठी, स्ट्रेस आपला रिड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. तर नंबर 1 जे आहे, की डीप ब्रीथिंगची आपण काय करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. तर कोणी चॅट बॉक्समध्ये मला सांगेल का, की आपण एका मिनिटामध्ये किती वेळा श्वसन करतो? एक एव्हरेज व्यक्ती किती वेळा श्वसन करतो? नाही, 90 टाइम्स तर नाही. कदाचित तुम्हाला हार्टबीट म्हणायचं असेल. हार्टबीट नाही विचारत आहे मी. आपण किती एकदा श्वास घेतला आणि सोडला असं आपण किती वेळा करतो? ओके. सो नॉर्मल व्यक्ती जो आहे 15 वेळा. फॅन्टास्टिक. सो आसेवार सरांनी सांगितले 15 वेळा. फॅन्टास्टिक. सो 13 ते 20 च्या एव्हरेजमध्ये आपण ब्रीथिंग करत असतो नॉर्मली. ठीक आहे. ग्रेट. 20 सांगितलंय ते पण बरोबर आहे. सो एव्हरेज आहे की 13 ते 20 मध्ये. ओके. सो जेवढे कमी आपले काउंट ही आपल्या योगामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, की जेवढे तुमचे श्वास कमी म्हणजे जितकं स्लोली तुमचं चालणार तेवढं तुमचं दीर्घायुष्य वाढणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळं लॉजिक दिलेलं आहे, की तुमचे अ, एका मिनिटामध्ये हे चाललं होतं सगळं एका मिनिटामध्ये 13 ते 20 वेळा आपण श्वास घेतो. सो या पद्धतीनं आपण जितके कमी श्वास घेऊ,
तितकं आपलं आयुष्य दीर्घ होतं असं सांगितलेलं. पण त्याचा अर्थ असा पण आहे, की आपण जेवढं डीप ब्रीथिंग करू, तेवढे आपण रिलॅक्स असतो आणि जेवढे आपण रिलॅक्स असतो, तर तेवढं जे आहे, तर आपल्या शरीरावर स्ट्रेसचा परिणाम येत नाही. त्याच्यानंतर मेडिटेशन करू शकतो आपण. सो मेडिटेशन जी गोष्ट आहे, तर याच्यामध्ये आता एक माइंडफुलनेस मेडिटेशन नावाचा प्रकार आलेला आहे किंवा गाईडेड मेडिटेशन नावाचा प्रकार आलेला आहे. खूप सारे ॲप आहेत मोबाईलवर, की जे आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर आपण बसून त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण फॉलो करायचं आणि त्या पद्धतीचं मेडिटेशन होतं. माइंडफुलनेस मेडिटेशनमध्ये काय आहे, ही कुठल्याही रिलिजियस मेडिटेशन नाहीये. तर याचे फिजिकली आपल्याला भरपूर फायदे मिळतात. डेफिनेटली जे काही धार्मिक मेडिटेशन आहेत, तर त्याचे खूप सारे बेनिफिट आहेत आणि ते उच्च कोटीचे फायदे आहेत. नाही, नाही, असं नाही होत ऑक्सिजन लेव्हल लेस नाही होत श्वास आपण जर हळूवार जर घेतला, तर आपण तो डीप घेतो. म्हणजे आपल्या आतमध्ये तो जातो. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेव्हल आपली लेस नाही होत. ओके. सो या ठिकाणी आपल्याला माइंडफुलनेस मेडिटेशन जे आहे, तर ते एक सायंटिफिक पद्धत आहे, की आपण कशा पद्धतीने मेडिटेट करायचं ते. सो आपण आपल्या श्वासावर आपण लक्ष देऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांवर आपण लक्ष देऊ शकतो आणि त्यामुळं आपण काय करतो, की आपण स्वतःला रिलॅक्स करतो. ओके. त्याच्यानंतर योगा. सो योगामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये आपण स्पेशली आपण सूर्यनमस्कार जरी घेतले, तर याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींना एकत्रित केल्याचं जे आहे, ते आपल्याला फलित मिळू शकतं. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की योगामुळं रिलॅक्सेशन होतं, फ्लेक्सिबिलिटी येते, बॅलन्स राहतं, स्ट्रेस रिड्यूस होतो, अँक्झायटी कमी होते. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला योगामुळं फायदा होतो. तर आपण योगाला सुद्धा आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड करू शकतो. मी या ठिकाणी अनेक पर्याय देतो. याचा अर्थ असा नाही, की आपल्याला सगळेच्या सगळे पर्याय फॉलो करायचे आहेत. आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद येतो, त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण अडॉप्ट करायच्या. देन एक्सरसाइज. ठीक आहे. रेग्युलर एक्सरसाइज मग वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, डान्सिंग असेल, ठीक आहे. सो यामुळं काय होतं एन्डॉर्फिन नावाचं हार्मोन जे आहे, तर ते आपल्या शरीरामध्ये रिलीज होतं आणि त्यामुळे स्ट्रेस काय होतो आपला कमी होतो. त्याच्यानंतर नेचर्स वॉक. ठीक आहे. निसर्गामध्ये चालायला जाणं, एखाद्या बागेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण नॅचरल सराउंडिंग जिथं असेल, तर त्या ठिकाणी फिरायला जाणं ही अतिशय स्ट्रेस रिड्यूस करणारी अशी गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर रीडिंग. तर रीडिंग दिवसेंदिवस जी आहे, तर ती कमी होत चाललेली आहे. तर तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या आपण अशा वाचू शकतो. त्याच्यामध्ये कविता असतील, काही अ, कथा असतील किंवा काही आणखीन गोष्टी असतील फिलॉसॉफिकल, की ज्याच्यामध्ये आपण आपला स्ट्रेस जो आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर लिसनिंग टू म्युझिक. तर आपल्याला रिलॅक्स करणारं असं कोणतंही म्युझिक जे आहे, तर ते आपण प्ले करू शकतो आणि ते ऐकल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह आर्ट, एखादी ड्रॉइंग करणं, पेंटिंग करणं, काही गोष्ट लिहिणं, कविता लिहिणं, स्वतःला एक्सप्रेस करणं, काहीतरी क्रिएटिव्ह करणं, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल अशा गोष्टी जर आपण केल्या, तर ते सुद्धा आपल्याला रिलॅक्स करू शकतं. त्याच्यानंतर एक अरोमा थेरपी म्हणून आहे. तर याला आपण पुष्पौषधी असं म्हणतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे फ्लेवर्स असतात, तर ते सुद्धा एक कामिंग इफेक्ट देतात. तर लेव्हेंडर आहे, तर ते आपल्याला झोप करण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीचे हे मिळतात, ड्रॉप्स मिळतात. तर 1-2 ड्रॉप आपण जर आपल्या वगैरे तर आपल्याला त्याचा सुगंध मिळतो किंवा कॅन्डलच्या ठिकाणी टाकू शकतो किंवा एखाद्या पॉटमध्ये त्याचा सुगंध आपल्या पूर्ण रूममध्ये काय होतो, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये तो पसरतो ना. ही एक खूप म्हणजे अशी प्रॅक्टिस आहे, की मोठ्या-मोठ्या मेट्रो सिटीमध्ये खूप सारे लोकं हे प्रॅक्टिस करतात. दिवसभर खूप थकून आलेले असतात. मुंबईसारख्या ठिकाणी तर पण असं असतं, की घाम आलेला असतो त्यांना. तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे, की ते रात्रीच्या वेळी जे आहे गरम पाण्याने अंघोळ करतात, ज्याच्यामुळे ते रिलॅक्स होतात. माइंडफुलनेस, माइंडफुलनेस म्हणजे काय, की ज्याला आपण काय म्हणतो शवासनामध्ये आपण पडून राहायचं आणि आपल्या पूर्ण शरीराच्या प्रत्येक भागावर आपण काय करतो, एक स्कॅनिंग केल्यासारखं आपण पाहतो. प्रत्येक ठिकाणी जातो. अंगठा, त्याच्यानंतर पायाचा तळवा, घोटा,
त्याच्यानंतर आपल्या पिंढऱ्या, त्याच्यानंतर गुडघा, त्याच्यानंतर मांड्या, पाठ, मान, असं अगदी डोळ्याच्या पापण्या, दात, अशा पद्धतीने आपण एका एका ऑर्गनवर जातो, तिथं थांबतो आणि पाहतो आपण की तिथं काही ताण आहे का? तर तो ताण असेल तर तो रिलीज करतो आणि त्यामुळे आपली पूर्ण बॉडी जी आहे ते एकदम रिलॅक्स झालेली असते. आणि सोशलायझिंग, तर आपण आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या कुटुंबासोबत, पेटसोबत किंवा आणखीन समाजातल्या काही लोकांसोबत आपण जर वेळ घालवला, त्याच्यामुळे आपला मूड जर बूस्ट होत असेल, आपल्याला इमोशनली सपोर्ट मिळत असेल, तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला स्ट्रेस रिड्यूस करणारी आहे. सो त्याच्यानंतर आहे लाफिंग. ठीक आहे. तर आपण हसायला पाहिजे. ठीक आहे. तर हसणं हे एक आपल्याला मिळालेलं ईश्वराकडून एक मोठं वरदान आहे. तर आपण थोडा तरी वेळ दिवसभरामध्ये हसण्यासाठी घालवला पाहिजे. तर हसवणं हे ॲक्चुअली पुण्यकर्म आहे. तर जर तुम्ही हसवू शकत असताल इतरांना, तर तुमच्याकडे खूप मोठी कला आहे. परंतु तुम्ही हसायला तर पाहिजे. बरेच लोक असे असतात, की त्यांना हसणंच माहीत नसतं. तर हसणं जे आहे, तर ते तुम्हाला रिलॅक्स करतं. आणि सगळ्यात शेवटीची गोष्ट म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम जो आहे, तो रिड्यूस करणं. आता मोबाईल जे आहे, मोबाईल आहे, स्पेशली त्याच्यामध्ये सोशल मीडिया जे आहे, तर स्ट्रेसचं खूप मोठं कारण आहे. लोकं Facebookवर जातात, Instagramवर जातात, तरुण मंडळी, आणि ते दुसऱ्यांच्या पोस्ट पाहतात. आणि त्यांना असं वाटतं, की यांच्या जीवनामध्ये एवढ्या चांगल्या घटना घडतायत. माझ्या जीवनात तर काहीच घटना घडत नाहीयेत चांगल्या. सो मित्रांनो, मागे पण मी सांगितलेलं, की भारताचा, ज्याला हॅपीनेस जो रँक म्हणतो आपण, की किती आहे तो, तर तो खूप खाली आहे. म्हणजे जवळपास 125च्या वर देश जे आहेत ते आपल्या वर आहेत आणि आपण त्याच्या खाली आहोत. आणि जर तुम्ही Facebookवर जाऊन बघितले तर असं वाटतं, की आपला देश तर नंबर 1 वरच आहे. सो हे सगळं शो करतायत. हे सगळा दिखावा करतायत. त्याच्यामुळं त्याच्यावरचा टायमिंग कमी करा आणि त्याच्यावर लोकांनी जरी पोस्ट केलेली असली, तरी सुद्धा आपल्याला त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, याची आपल्याला जाणीव ठेवायची. हे फार विचित्र प्रकार असतो, की दुसऱ्याच्या घरी टीव्ही किती इंच आलेला आहे, दुसऱ्याच्या घरी गाडी कोणती आलेली आहे, माझ्या घरी कोणती गाडी आलेली आहे. तर हे सतत तुलना करणारं जे मन आहे, हे खूप मोठं कारण आहे आपल्या तणावाचं. तर त्याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथी पॉवर जी आहे, तर हे जे लोकं आहेत, तर यांच्यामध्ये एक गोष्ट अशी कॉमन दिसली, की हे लोकं 80% जेवण करतात. म्हणजे 20% पोट रिकामं ठेवतात. इव्हन आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा एक कॉन्सेप्ट अशी सांगितलेली, की 1/3 जे आहे ते तुम्ही सॉलिड फूड खा. 1/3 जे आहे ते तुम्ही लिक्विड फूड खा आणि 1/3 जी जागा आहे ती तुम्ही रिकामी ठेवा. सो आपल्याकडे पण ही कॉन्सेप्ट आहे. परंतु या लोकांमध्ये ही एक प्रॅक्टिस आहे, की हे लोकं थोडंसं पोट रिकामं ठेवून उठतात. आणि यामुळं काय होतं, याचं एक खूप मोठं सायन्स आहे, की तुम्ही जर कमी कॅलरी जर खाल्ल्या, तर एजिंगची जी प्रोसेस आहे ती स्लो डाउन होते. आता आपल्याला 80% जर खायचं असेल, तर आपल्याला काय-काय करायला, म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला ओव्हर ईटिंग टाळायची असेल. ओव्हर ईटिंग जी आहे, तर ती चांगली नाही आपल्यासाठी. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्लोली, म्हणजे हळू खा. तर जर आपण हळुवारपणे खाल्लं, तर पहिलं गोष्ट तर काय असते, की आपलं पोट जेव्हा भरतं, तेव्हा पोट भरल्याची सूचना आपल्या मेंदूला जाईपर्यंत साधारणतः 20 मिनिटाचा कालावधी लागतो आणि त्याच्या आतच आपण भरपूर खाल्लेलं असतं. सो त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला अतिशय स्लोली खायचंय, जेणेकरून आपल्या ब्रेनला तो फुलनेसचा जो आहे तो मेसेज मिळेल. आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये याच्याबद्दल फार डिटेलमध्ये बोललेलो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर छोट्या-छोट्या प्लेट घ्या. ठीक आहे. आणि जेवढं लागतंय तेवढंच घ्या. छोटे-छोटे पोर्शन्स घ्या आणि जिथं तुम्हाला असं वाटतं, की आता, कारण आपल्याकडे एक अशी कन्सेप्ट आहे, की नाही आता ताटामध्ये घेतलंय तर ते संपवायलाच पाहिजे. सो असं जर आहे, तर मग ताटामध्येच घेऊ नका ना. थोडं-थोडं घ्या तुम्ही आणि मग तुमच्या असं लक्षात येईल, की आपल्याला आपला जो पोर्शन आहे, तर तो आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. माइंडफुल ईटिंग म्हणजे काय? की आपण जेवण करत असताना त्या प्रत्येक पदार्थ जो आपण खाल्ला, तर त्याला आपण, त्याचं जे टेक्स्चर आहे, त्याची जी टेस्ट आहे, त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. त्याचा जो काही सुगंध आपल्याला मिळतोय, तर त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे आणि त्याचा पूर्ण आनंद घेतला पाहिजे. न की आपण
टीव्ही आणि स्मार्टफोन पाहत-पाहत खातोय, तर आपल्या बॉडीला व्यवस्थित सिग्नलिंगच होत नाही. तर त्याच्यामुळं जेवताना या गोष्टीची प्रॅक्टिस करणं अतिशय इम्पोर्टंट आहे. सो बरेच लोकं तर फोनवर बोलत असतात एकीकडे आणि दुसरीकडं जेवण करत असतात. तर त्याच्यामुळं जे आहे तर ते प्रॉपर जेवण होत नाहीये. 2 बाईटच्या मध्ये एक पॉज घ्यायचा. म्हणजे काय, की आपण चमचा हातात घेतो आणि काहीतरी खातो आणि ते चावलेलं नाहीये तोपर्यंत आपण चमचा भरून घेतलेला असतो किंवा दुसरा घास आपल्या हातामध्ये असतो. सो एका गोष्टीची आपल्याला प्रॅक्टिस करायची, की आपण जो घास घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा घासाला हातच लावायचा नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला पूर्ण चावून गिळत नाही, तोपर्यंत आपल्याला दुसरा घासच उचलायचा नाहीये. सो ही एक खूप चांगली प्रॅक्टिस आहे. लिसन टू युअर बॉडी. सो हे जे आहे हे खूप इम्पोर्टंट आहे, की तुमच्या शरीराला व्यवस्थित ऐकायला शिका. तुम्हाला भूक लागली, तहान लागलीये. तर भूक लागली तर डेफिनेटली आपण खायला पाहिजे. असं काही बंधन नाही, की आपल्याला इतक्या वाजताच खायचं आणि तितक्या वाजताच नाही खायचं. पण भूकच लागली असेल तर आपण डेफिनेटली खाऊ शकतो. परंतु आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे, जेणेकरून आपण क्रेव्हिंग्ज ज्या आहेत, तर त्या आपण काय करू शकतो, टाळू शकतो. सो हे पण समजलं पाहिजे, की ही क्रेव्हिंग आहे. मला काय काय खावं वाटतंय, मला फॅट खावं वाटतंय, मला काहीतरी कुरकुरीत खावं वाटतंय, मला तळलेलं काहीतरी खावं वाटतंय, मला चमचमीत काहीतरी खावं वाटतंय, मला गोड काहीतरी खावं वाटतंय. तर या सगळ्या गोष्टी क्रेव्हिंग ज्या आहेत, तर त्या आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्याला आपल्याला सबस्टिट्यूट देता आलं पाहिजे, की मला काहीतरी फॅटी फूड खावं वाटत असेल, तर मी नट्स आणि सीड्सचं काहीतरी खाईल. मला गोड खावं वाटत असेल, तर मी फ्रुट्स खाईल. मला गोड खावं वाटत असेल, तर मी ड्राय फ्रुट्स खाईल. मला काहीतरी कुरकुरीत पाहिजे असेल, तर मी हेल्दी चॉईस त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो? हे सगळं आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? निवडू शकतो. आपण एक हंगर स्केल निवडू शकतो, की मला भूक किती आहे आता? तर मी सुरुवात केलेली आहे. आता मी जवळपास 3 वर आलेलो आहे, 4 वर आलेलो आहे आणि मला आता 7-8 वर जाऊन काय करायचंय? थांबायचंय. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय राहायचंय? हायड्रेटेड राहायचंय. म्हणजे आपल्याला पाणी जे आहे ते आपल्याला भरपूर पिणं इम्पोर्टंट आहे. सो यामुळं काय होतं, की आपण आपली जी ओव्हर ईटिंग आहे ती काय करू शकतो? टाळू शकतो. त्याच्यानंतर बॅलन्स्ड मील प्लॅन करणं अतिशय इम्पोर्टंट आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्समधून ही गोष्ट अगदी अ, ठासून सांगू शकतो, की आपण जर प्रॉपर अमाउंट ऑफ प्रोटीन घेतलं, तर आपण आपल्या क्रेव्हिंगवर विजय मिळवू शकतो. आपल्या आहारामध्ये प्रोटीनची कमतरता असेल, तर आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त खायला लागतात. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट निवडले, तर आणखीन चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स हे सगळं जर आपण घेतलं, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, तर हे आपल्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. सो आपल्याला हे फुल करण्यासाठी, सॅटिस्फाईड करण्यासाठी आणि लाँग पिरियडपर्यंत आपल्याला पुन्हा भूक लागणार नाही याच्यासाठी अतिशय इम्पोर्टंट अशी गोष्ट आहे, की आपण बॅलन्स मील घ्यायला पाहिजे. ठीक आहे. बॅलन्स मीलचं आदर्श उदाहरण काय, की 50% तुमची प्लेट जी आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सनं भरलेली असली पाहिजे. व्हेजिटेबल्स कच्चे असतील किंवा शिजवलेले असतील, काही प्रॉब्लेम नाही. 25% प्लांट प्रोटीन असलं पाहिजे. 25% जे आहे होल ग्रेन असले पाहिजे. त्याच्यानंतर पोर्शन कंट्रोल करणं हे पण खूप खूप इम्पोर्टंट आहे, की आपल्याला सगळं काही खाता येतं. परंतु त्याचं प्रमाण जे आहे, तर ते प्रमाणात खायचं आपल्याला शिकायला पाहिजे, की आपल्याला म्हणजे मी असं काही लोकांना बघितलेलं आहे, की त्यांना म्हणजे असे काही लोकं बघितलेत. मी हैदराबादला एक फॅमिली बघितली, की त्या फॅमिलीमध्ये एक व्यक्ती होते. ते म्हणले, "मी पापड खायला लागलो, की मी 16, 17, 18 पापड खातो." मला तर धक्काच बसला. म्हणलं इतके पापड कोणी खाऊ शकतो माणूस म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट होती. त्याच्यानंतर मला एक अकोल्यामध्ये एक गृहस्थ भेटले. त्यांनी सांगितलं, की रसगुल्ला मी 5-6 खाईपर्यंत तर मोजतच नाही. त्याच्यानंतरच मोजायला सुरुवात करतो. म्हणजे अशा प्रकारचे महान हस्ती जगामध्ये आहेत. सो हे पोर्शन कंट्रोल करणं इम्पोर्टंट आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जर बाहेर जेवायला जायचं असेल, लग्न असेल किंवा कुठला समारंभ असेल, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे आपण घरून सलाद खाऊन निघणे. म्हणजे आपण तिथं बरोबर आपला पोर्शन कंट्रोल करू शकतो. भरपूर सलाद खाऊन जर आपण गेलेलो असू, तर आपल्याला डेफिनेटली आणि त्या ठिकाणचा सलाद कधीच खायचा नाही. सलाद बेस्ट नसतोच तिथला. जे सार्वजनिक ठिकाणं किंवा लग्न समारंभ असतो ना, तर तिथं सलाद बनवताना स्वच्छतेचा सगळा बट्ट्याबोळ झालेला असतो. त्यामुळे तिथलं सलाद कधीच खायचं नाही. तिथं आपण
जे मेन आयटम आहेत ते आपण खाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा ठिकाणी पण जायचं नाही की जिथं खूप सारे फूड चॉईसेस आहेत. जरी खूप सारे फूड चॉईसेस असले तरी आपण ठरवून टाकायचं की आपल्याला या 4 गोष्टी खायच्यात आणि निघायचं. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड आपल्याकडे आहे ना, की उदरभरण नोय हे जाणीजे यज्ञ कर्म. सो आपल्याला जे आपल्यासमोर जे फूड आहे, आपल्यासमोर जे अन्न आलेलं आहे, तर ते असंच आलेलं नाहीये. ते आपल्या ताटामध्ये येण्यापर्यंत जी प्रक्रिया आहे, ती जर आपण आठवली आणि त्या प्रत्येक व्यक्तीला, की ज्या शेतकऱ्यानं शेत नांगरलं, त्याच्यामध्ये अ, बी पेरले, त्याच्यानंतर पाऊस पडला, त्याच्यानंतर कितीतरी मजुरांनी त्याच्यामध्ये काम केलं. ते पीक आलं, त्या पिकाला एका व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवलं, त्या व्यापाऱ्यानं ते आपल्यापर्यंत पोहोचवलं. घरामध्ये कुणीतरी गृहिणीनं ते कुक केलं आणि मग ते आपल्या हातामध्ये आलेलं आहे. सो कितीतरी जणांचे श्रम त्याच्यामध्ये लागलेले आहेत. तर त्या सगळ्यांचे आभार आपण मानण्यासाठी एखादा मिनिट वेळ काढला पाहिजे आणि मग आपण ते अन्न जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. तर हा जो भाव आहे ग्रॅटिट्यूडचा तो अतिशय इम्पोर्टंट असा भाव आहे. 5वी जी पॉवर आहे, तर 5वी पॉवर काय आहे? तर हे सगळे लोकं जे आहेत हे प्लांट बेस्ड डायट घेतात. सो प्लांट बेस्ड डायट घेतात. तर आता हे तुम्हाला जे ठिकाणं मी दाखवले, तर याच्यामध्ये सगळे हे युरोप, अमेरिका, इटली हे सगळे ठिकाणं आहेत. जपान. तर या ठिकाणी लोकं नॉन-व्हेज खात नाहीत अशातला भाग नाही. परंतु या प्रदेशातले लोकं जे आहेत हे 90% 95% त्यांचं जे डायट आहे ते प्लांट बेस्ड डायट आहे. कधीतरी ते नॉन-व्हेज खातात. सो प्लांट बेस्ड डायट जे आहे, तर हे खूप इम्पोर्टंट असं आहे, की आपल्या जेवणामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल, होल ग्रेन्स आणि लेग्युम्स. खूप लोकांमध्ये अशी एक फिलिंग असते, की जर आपल्याला आपली हेल्थ बनवायची असेल, तर नॉन-व्हेज खाणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर खूप सारे उदाहरणं आहेत. आपल्याकडे वेळ नाही आज, की त्या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, की जे लोकं नॉन-व्हेज खातात, तर ते ज्या प्राण्याचं नॉन-व्हेज खातात, तो प्राणी काय खातो? प्लांटच खातो ना. ठीक आहे. सो अल्टिमेटली आपण जे आहे तर ते वनस्पतीवरच अवलंबून आहोत आपल्या जीवनासाठी. तर प्लांट बेस्ड डायटचे सायंटिफिकली प्रूव्हन असे काही बेनिफिट्स आहेत, जे मी आता जी यादी आहे ती मी या ठिकाणी वाचतो. तर आपली गट हेल्थ चांगली राहते. त्याच्यानंतर हेल्दी वेट मॅनेजमेंटमध्ये ते खूप कामाचं आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक आजाराचं जे कारण आहे इन्फ्लामेशन ते रिड्यूस करतं. त्याच्यानंतर आपलं ब्लड प्रेशर जे आहे एक्सेस जर असेल तर त्याला कमी करायला मदत करतं. आपली हृदयाचं जे आरोग्य आहे तर ते इम्प्रूव्ह करतं. आपल्याला काही कॅन्सरपासून प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा हे प्लांट बेस्ड डायट जे आहे ते उपयुक्त आहे. आणि आपली जी आहे त्याला आपण म्हणतो आपलं आयुष्यमान जे आहे तर ते वाढवतं आणि पर्यावरणासाठी सुद्धा ते अतिशय उत्तम असं आहे. सो एवढे सगळे बेनिफिट्स असतील तर आपण प्लांट बेस्ड डायटवर यायला पाहिजे. व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळी, त्याच्यानंतर ग्रेन्स, होल ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, नट्स आणि सीड्स हे आपल्या ताटामध्ये असले पाहिजे. सो जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला आणि खूप सारे असे सर्व्हे आहेत, रिसर्च आहेत, की त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे, की कितीही हेल्दी डायट घेत असताल तरी तुमच्या डायटमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत, तर ते पुरेशा प्रमाणात मीठ होतच नाहीत, मिळतच नाहीत तुम्हाला. ठीक आहे. आणि जवळ तुमच्या कॅलरी ज्या आहेत, तर ते तुम्ही 2000 पासनं ते 3200 कॅलरीपर्यंत जरी कॅलरी घेतल्या तरी सुद्धा सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळत नाहीत. तर अशा केसमध्ये एक स्मार्ट चॉईस आहे, की आपण मल्टीव्हिटॅमिनची गोळी घेतली पाहिजे आणि मी तुम्हाला या ठिकाणी एन्करेज करतो, की न्यूट्रिलाइट हा एक असा ब्रँड आहे, की ज्याच्याकडे एक डेली प्लस नावाची गोळी आहे, ज्याच्यामध्ये 13 व्हिटॅमिन्स आणि 11 मिनरल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट कॉन्सन्ट्रेट आहेत. स्ट्रेसला पण रिड्यूस करायला मदत करतं आणि प्रोटीनसाठी ऑल प्लांट प्रोटीन पावडर आहे. तर हा वर्ल्डचा नंबर 1 ब्रँड आहे आणि ऑलिम्पियन ज्या आहेत मीराबाई चानू, त्या न्यूट्रिलाइटच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत आपल्या इंडियासाठी. सो तुमचं प्रोटीन इनटेक इन्क्रीज करण्यासाठी म्हणून हे खूप चांगलं ऑप्शन आहे. नेक्स्ट आपण बघूया 6वं. ठीक आहे. एक या लोकांचं एक बघण्यात आलेलं आहे, की आता 6, 7, 8 जे आहे हे इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे. तर 6वं जे आहे तर स्ट्राँग सोशल नेटवर्क. ह्या ब्लू झोनमध्ये जे लोकं आहेत, तर हे लोकं जे आहेत तर हे पॉझिटिव्ह आहेत
सपोर्टिव्ह पीपल आहेत आणि एक स्ट्रॉंग सोशल नेटवर्क बनवतात, की ज्यामुळं त्यांना लव्ह आणि सपोर्ट या सगळ्या गोष्टी मिळतात. ज्याला आपण म्हणतो, की एक दुसऱ्याशी बांधिलकी, एक दुसऱ्याशी आपुलकी ही ही जी भावना आहे, तर भलेही आता आपल्या एरियामध्ये आपल्याला असं भेटतंच असं नाही, परंतु असे लोकं सगळीकडेच असतात, की जे सपोर्टिव्ह असतात. ठीक आहे. तर अशा लोकांच्या कम्युनिटीमध्ये आपण जायला पाहिजे. अशा लोकांच्या सानिध्यात आपण असायला पाहिजे. ओके. सो या लोकांची आणखीन एक प्रायोरिटी आहे, तर ती म्हणजे त्यांची जी फॅमिली आहे, ते आणि त्या फॅमिलीमध्ये त्यांचे जे रिलेशनशिप्स आहेत, तर ते खूप स्ट्राँग आहेत. तर ते आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आणि एक दुसऱ्याला सपोर्ट देण्यासाठी जे आहे, तर ते वेळ घालवतात. तर एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, एक छोटीशी एक्सरसाइज आहे, ती आपण आपल्या वेळेप्रमाणे करायची. ती काय एक्सरसाइज आहे? तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे 6 लोकं शोधायचे. ठीक आहे. तुमची फॅमिली सोडून तुमच्या घरचे लोकांना तुम्ही एक धरू शकता, की माझी फॅमिली असं त्याला आपण एक धरू धरू शकतो. ते सोडून 5 नावं असे लिहा तुम्ही. 5 पेक्षा कमी असतील तरी चालतील, पण 5 पेक्षा जास्त असता म्हणजे एकूण टोटल 6 पेक्षा जास्त असता कामा नये. सो 6 लोकांची नावं लिहा आणि तुम्ही हे विचार करा, की हे 6 लोकं जर माझ्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत, तर मी यांच्यासोबत किती वेळ स्पेंड करतो. बघा, ज्या लोकांना आपण जवळचं समजतो ना, त्यांना आपण फार टेक इट ईझी घेतो. तसं न करता आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे आणि आपली जी रिलेशनशिप आहे, आपलं जे बॉन्डिंग आहे, तर ते आणखीन डेव्हलप होण्यासाठी आपण काय करू शकतो? आपली भावना व्यक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? ठीक आहे. आपली मैत्री अजून दृढ होण्यासाठी आपण काय करू शकतो? याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. सो ही एक खूप यांची महत्त्वाची अशी पॉवर आहे आणि त्यामुळे ते जास्त जगतात. देन अगेन या ब्लू झोनमधले लोकं जे आहेत, हे कम्युनिटीचा यांचा जो सेन्स आहे, तो तो खूप अ, म्हणजे हे आहे, स्ट्राँग आहे. आणि हे रिलिजियस ॲक्टिव्हिटीमध्ये, सोशल क्लब्समध्ये, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सतत एकत्र येत राहतात आणि एक दुसऱ्यासोबत त्यांचं ते बॉन्डिंग असतं. सो अ, या गोष्टी आहेत, की या गोष्टी त्यांना 100 पेक्षा जास्त वर्ष जगायला मदत करतात. काही मोठं असं रॉकेट सायन्स नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी येतात. यातल्या मी आता जे काही शेअर केलेलं आहे, याच्यातली एखादी गोष्ट जरी आपण आपल्या लाईफमध्ये आज आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आजचं प्रेझेंटेशन सफल झालं असं समजूया आपण. सो त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे यावर्षी सिंगापूरला या ब्लू झोनमध्ये ॲड केलेलं आहे. सो सिंगापूरच्या लोकांनी या सगळ्या हॅबिट्स ज्या आहेत, ह्या मॅक्सिमम ज्या आहेत, तर त्या अडॉप्ट करायला सुरुवात केली. यांचं आयुर्मान जे आहे ते वाढलेलं आहे. सोबतच क्रॉनिक डिसीजचा रेट जो आहे तो अतिशय कमी झालेला आहे आणि त्यामुळं सिंगापूरचं आयुष्यमान वाढलेलं आहे. त्यांना या ब्लू झोनमध्ये ॲड केलेलं आहे. सो मित्रांनो, आपण सुद्धा या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ॲड केल्या, तर आपण सुद्धा या ब्लू झोनमध्ये येतो. ओके. नुसतं जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाहीये. आता विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे, की ते आपल्याला सहजासहजी मरू देत नाही. परंतु त्या जगण्याला पण काही अर्थ राहत नाही, जर आपण फक्त औषध, गोळ्या आणि कसे तरी दिवस काढतोय, पेनफुल लाईफ काढतोय, त्यात काही अर्थ नाहीये, काही पॉइंट नाहीये. सो आपल्याला मृत्यू तर ही जीवनामध्ये एक अटळ गोष्ट आहे. ती सगळ्यांच्या जीवनामध्ये येणार आहे. परंतु नॅचरल डेथ आपण ज्याला म्हणतो किंवा आपलं जे लाईफ स्पॅन जेवढं आहे, तर ते क्वालिटी लाईफ स्पॅन आपल्याला जर ठेवायचं असेल, तर या गोष्टी या प्रूव्हन आहेत. जे लोकं करतायत फॉलो, त्यांना फायदा होतोय जगभरामध्ये, हे प्रूव्ह झालेलं आहे. याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. आणि मी आता अनम्यूटचा ऑप्शन ऑन करतो. कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकता.